एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. आपला नेक्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं तर कॉन्झर्वेशन थिअरम बघितले फॉर अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम फॉर द सिस्टम ऑफ पार्टिकल्स. सो नाव डेफिनेशन आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच सेंटर ऑफ मास. It is the point of the body at which the whole mass of the body is supposed to be concentrated. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास असा एक पॉईंट असतो की एखादी आपल्याला बॉडी दिली असेल विथ द हॅव्हिंग सम मास, मग त्या पूर्ण बॉडीचं मास तर ऑल ओव्हर त्या बॉडीला हे असणार आहे, कंट्रीब्यूट असणार आहे, पण तरीसुद्धा आपण असा एक पॉईंट कन्सिडर करतो त्या पूर्ण बॉडीमध्ये की आपण सपोज करतो की त्या पॉईंटला त्या पूर्ण बॉडीचं टोटल मास काय असेल, कॉन्सन्ट्रेटेड असेल. मग अशा पॉईंटला आपण काय म्हणतो तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास. इफ आर बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन देन इट्स कोऑर्डिनेट्स आर गिवन बाय. म्हणजे जर आर बार हा त्या सेंटर ऑफ मासचा काय असेल, हे असेल, पोझिशन वेक्टर असेल. आर बार, कॅपिटल आर बार सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर असेल विथ रिस्पेक्ट टू एक फिक्स ओरिजिन, तर आपण तो कसा डिनोट करणार आहे बघा. आर बार इज इक्वल टू काय आहे, एक्स बार वाय बार विच इज इक्वल टू समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार अपॉन कॅपिटल एम, वेअर एम काय आहे आपलं, कॅपिटल एम काय आहे तर टोटल मास ऑफ द बॉडी. म्हणजेच आपण इथे बॉडी म्हणजे काय कन्सिडर करतो तर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. म्हणजेच इथे एम आय काय घेतलेत, हे प्रत्येक पार्टिकलचं सिस्टीममध्ये जेवढे पार्टिकल असतील ते सगळ्या पार्टिकल्सचं मास आहे, त्यांची ॲडिशन समेशन केली म्हणजे आपल्याला टोटल मास ऑफ द बॉडी किंवा ते सिस्टीम मिळतं. तर आता आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा थिअरम आहे फॉर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टम. बघा, द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टम ऑफ पार्टिकल्स कॅन बी एक्सप्रेस ॲज द सम ऑफ द अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोशन ऑफ द सेंटर ऑफ मास अबाउट ओरिजिन प्लस द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम अबाउट द सेंटर ऑफ मास. म्हणजेच आपण काय म्हणतोय, म्हणजेच आपण आपल्या पूर्ण सिस्टीम ऑफ पार्टिकलचा टोटल अँग्युलर मोमेंटम कसा एक्सप्रेस करू शकतो तर इट कॅन बी एक्सप्रेस ॲज अ सम ऑफ, कशाची सम असणार आहे तर अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोशन ऑफ द सेंटर ऑफ मास अबाउट ओरिजिन. म्हणजे आपण सेंटर ऑफ मास कन्सिडर करतोय, त्या सेंटर ऑफ मासची जी मोशन असेल त्या मोशनला जो काही अँग्युलर मोमेंटम असेल तो अँग्युलर मोमेंटम प्लस द टोटल अँग्युलर मोमेंटम अबाउट द सिस्टीम अबाउट द सेंटर ऑफ मास. म्हणजे आपण काय करतोय बघा, अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करतोय पूर्ण सिस्टीमचा, मग तो कशाचे आपण एक्सप्रेस करू शकतो तर ॲज अ सम ऑफ टू अँग्युलर मोमेंटम्स. कुठले दोन अँग्युलर मोमेंटम आहेत तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम अबाउट सेंटर ऑफ मास. म्हणजे त्या सिस्टीमचा टोटल अँग्युलर मोमेंटम पण कशाशी विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ मास, आणि प्लस काय आहे तर अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोशन ऑफ द सेंटर ऑफ मास अबाउट ओरिजिन. मग ह्या दोन अँग्युलर मोमेंटम्सची सम म्हणजेच काय आपण एक्सप्रेस करू शकतो तर ॲज अ टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टम ऑफ पार्टिकल्स. बघा, आपण कन्सिडर केली सिस्टम ऑफ एन पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 अप टू सो ऑन mn हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स आर आय बार आय फ्रॉम 1 to n रिलेटिव्ह टू एन आर्बिटरी फिक्स ओरिजिन. म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय, एन पार्टिकल्सची एक सिस्टीम कन्सिडर करतोय. एन पार्टिकल्सचं मास काय आहे तर m1 m2 अप टू सो ऑन mn, आणि प्रत्येकाचे पोझिशन वेक्टर्स काय आहे तर r1 r2 अप टू सो ऑन rn बार. आता आपल्याला माहिती आहे की आयथ पार्टिकलचा आपण अँग्युलर मोमेंटम कसा कन्सिडर करतो अबाउट ओरिजिन तर LI बार इज इक्वल टू RI बार क्रॉस PI बार. मग आपण जर आयथ पार्टिकलचा ह्या इक्वेशनने अँग्युलर मोमेंटम देऊ शकतो, तर टोटल अँग्युलर मोमेंटम आपण कसा देणार तर या इक्वेशनला जर आपण समेशन ओव्हर आय केलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम. आपण आयथ पार्टिकलचा कन्सिडर करतोय, मग आपल्याला माहिती आहे आपण समिंग ओव्हर आय केलं म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जर अँग्युलर मोमेंटमची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट ओरिजिन बघतोय आपण. तर बघा, मध्ये फॉर टोटल अँग्युलर मोमेंटम विल बी समेशन ऑफ दिस इक्वेशन. सो आपण काय कन्सिडर केलं तर टोटल अँग्युलर मोमेंटम मग आपण कसा कॅल्क्युलेट केला, आयथ पार्टिकलसाठी आपण टोटल अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करून समिंग ओव्हर आय केलं तर आपल्याला काय मिळतं तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट एनी पॉईंट. मग यांची वेक्टर सम म्हणजेच काय तर टोटल अँग्युलर मोमेंटम. वेक्टर सम ऑफ अँग्युलर मोमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स म्हणजेच काय आहे तर आपला टोटल अँग्युलर मोमेंटम. बघा, आता आपण डायग्रॅमवरून सुद्धा कन्सिडर करू शकतो. हा जो कॅपिटल आर बार आहे तो रेडियस वेक्टर आहे सेंटर ऑफ मासचा, आणि हा आर आय बार आहे तो काय आहे तर आपला आयथ पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, फिक्स्ड ओरिजिन ओ.
आणि हा आर आय बार डॅश जो आहे तो सुद्धा काय आहे तर पोझिशन वेक्टरच आहे ith पार्टिकलचा, पण तो आहे विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. बघा कॅपिटल आर बार काय आहे आपला पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड ओरिजिन ओ. आर आय बार आहे आपला पोझिशन वेक्टर ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड ओरिजिन ओ. आणि आर आय बार डॅश जो आहे तो काय आहे तर पोझिशन वेक्टर ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ मास. मग आपण ह्या डायग्रॅमवरून काय लिहू शकतो बघा, आर आय बार इज इक्वल टू आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर, वेअर आर इज द काय आहे कॅपिटल आर काय आहे तर रेडियस वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. आणि आर आय बार डॅश काय आहे तर पोझिशन वेक्टर ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. आणि हा आर आय बार काय आहे तर आपला पोझिशन वेक्टर ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड ओरिजिन ओ. आता आपण ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. काय माहिती आहे बघा आपल्याला, डिफरन्शिएटिंग this equation with respect to t we get, मग काय येईल बघा, हे काय येईल डी आर आय बार अपॉन डी टी विच इज इक्वल टू, आपण इक्वेशन 2ला काय केलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी केलं, म्हणजेच काय मिळालं आपल्याला डी आर आय बार अपॉन डी टी इज इक्वल टू डी आर आय बार डॅश अपॉन डी टी प्लस डी कॅपिटल आर बाय डी टी. म्हणजेच आपण काय लिहितो, हे आर आय बार जर आपण एखाद्या क्वांटिटीचं विथ रिस्पेक्ट टू टी जर डेरिव्हेटिव्ह काढला तर आपण काय करतो तर डॉटसुद्धा लिहितो त्याच्या डोक्यावर. म्हणजेच काय लिहिलं हे आपण आर आय बार डॉट इज इक्वल टू आर आय बार डॅश डॉट प्लस कॅपिटल आर बार डॉट. म्हणजेच काय असतं टाईम रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर, म्हणजेच काय असतं तर वेलॉसिटी असते त्या पार्टिकलची. म्हणजेच काय आलं हे व्ही आय इज इक्वल टू व्ही आय डॅश प्लस व्ही. इथे व्ही आय काय आहे आपला वेलॉसिटी ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. आणि व्ही आय डॅश काय आहे तर वेलॉसिटी ऑफ द ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. आणि हे जे व्ही आहे ते काय आहे तर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजे आपण काय केलं बघा, पहिल्यांदा काय कन्सिडर केलं पोझिशन वेक्टर कन्सिडर केले ith पार्टिकलचे. मग पोझिशन वेक्टर ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ आर आय बार हा आपण कसा एक्सप्रेस केला फ्रॉम द डायग्रॅम तर आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर बार. इथे आर आय बार डॅश काय आहे तर हा पोझिशन वेक्टर आहे पार्टिकलचा विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. आणि हा आहे कॅपिटल आर बार आहे आपला पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड ओरिजिन ओ. आणि त्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करून आपल्याला काय मिळालं तर व्ही आय इज इक्वल टू व्ही आय डॅश प्लस कॅपिटल व्ही. व्ही आय काय आहे आपली वेलॉसिटी ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. व्ही आय डॅश काय आहे वेलॉसिटी ऑफ ith पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. आणि हा व्ही म्हणजे काय आहे ही वेलॉसिटी आहे सेंटर ऑफ मासची विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. नाव आता फ्रॉम इक्वेशन 1 आपला टोटल अँग्युलर मोमेंटम काय आहे होल सिस्टीमचा, आपण काय केलं समेशन ऑफ वेक्टर सम ऑफ ऑल द अँग्युलर पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. म्हणजेच काय आहे ते काय आहे आपली समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार. आता आपल्याला माहिती आहे की पी आय बार म्हणजे काय आहे तर लिनियर मोमेंटम, आणि लिनियर मोमेंटम आपण कसा देतो तर एम इंटू व्ही आय बार म्हणजेच आपला लिनियर मोमेंटम असतो ith पार्टिकलचा. मग आपण फक्त ते इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता फ्रॉम इक्वेशन 2 आणि 3 वरून आपल्याकडे आर आय बारची व्हॅल्यू आहे आणि व्ही आय बारची व्हॅल्यू आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 वी हॅव, आपण काय करणार आहोत तर आर आय बार म्हणजे आपला काय आहे तर आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर आणि व्ही आय बार काय आहे तर व्ही आय डॅश प्लस व्ही. देअरफॉर आपण काय लिहिणार आहे टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू समेशन ओव्हर आय. आर आय बार म्हणजेच काय आहे आपला आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम. आणि व्ही आयसाठी आपण काय लिहू शकतो तर व्ही आय बार डॅश प्लस व्ही बार. मग आता आपण हे जर एक्सपांड केलं तर बघा आपल्याला काय मिळतं आहे. सो आपण आता हे एक्सपांड करूया. देअरफॉर एल इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस इथली फर्स्ट टर्म एम व्ही आय डॅश प्लस समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस काय येईल हे एम व्ही बार प्लस आता हे सेकंड टर्म राहिली आपली
समेशन ओव्हर आय कॅपिटल आर बार क्रॉस एम व्ही आय बार डॅश आणि लास्ट टर्म काय होईल समेशन ओव्हर आय कॅपिटल आर बार प्लस एम व्ही बार. म्हणजे हे काय केलं फक्त आपण या टर्मला एक्सपांड केलं क्रॉस प्रोडक्ट घेऊन. क्रॉस प्रोडक्ट ओव्हर ॲडिशन आपण काय केलं आहे एक्सपांड केलं आहे बघा. मग आता आपण हे कसं लिहू शकतो तर एल इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस हे काय येईल तर पी आय बार डॅश. म्हणजेच काय येईल तर linear momentum of the ith particle with respect to the center of mass प्लस बघा सेकंड टर्म ॲज इट इज ठेवली समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस एम व्ही बार प्लस आता इथे आर बार आपला काय आहे हा कॅपिटल आर बार काय आहे तर सेंटर ऑफ मास ऑफ द रेडियस वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. मग ह्याच्यासाठी काही समेशन ओव्हर आय घ्यायची गरज नाही. मग आपण हे समेशन काय करूया ह्या सेकंड टर्मला फक्त हे करूया. म्हणजे ही टर्म आपली झाली आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम व्ही आय डॅश प्लस लास्ट टर्मसुद्धा आपण तशीच लिहूया आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम व्ही बार. सो आपण काय केलं तर टोटल अँग्युलर मोमेंटम कन्सिडर केला. एल इज इक्वल टू काय घेतलं समेशन ऑफ ओव्हर आय एल आय म्हणजेच काय होतं तर आपला अँग्युलर मोमेंटम ऑफ द आयथ पार्टिकल. वेक्टर सम घेतली प्रत्येक अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑल द पार्टिकल्स म्हणजेच आपल्याला काय मिळतं टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम. आपण मगाशी इक्वेशन 2 आणि 3 वरून काय केलं फक्त आर आय बार आणि व्ही आय बारच्या व्हॅल्यूज फक्त इथे सबस्टिट्यूट केल्या. त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून आपण काय करतो तर हे जे क्रॉस प्रोडक्ट आहे ते ॲडिशनवरती काय केलं एक्सपांड केलं. मग आपले टर्म्स कशा आल्या तर 4 टर्म्स मिळाल्या एक्सपांड करून 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर. मग आपण इथे काय केलं बघा फर्स्ट टर्ममध्ये जे एम आय व्ही आय बार डॅश आहे त्याला काय केलं तर लिनियर मोमेंटमच्या टर्ममध्ये लिहिलं पी आय बार डॅश. म्हणजे असे काय आलं टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय आलं समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार डॅश. म्हणजे हा काय झाला तर लिनियर अँग्युलर मोमेंटम ऑफ द total angular momentum of the system about the center of mass plus summation over I r I bar dash cross m I v bar प्लस आर बार. या बाकीच्या टर्म्स काय केल्या फक्त आपण ॲज इट इज लिहिले आणि इथे काय केलं आहे इथे आर बार काय आहे इंडिपेंडंट ऑफ आय आहे. म्हणजे हे समेशन काय केलं फक्त आपण या टर्म्सला अप्लाय केलं. आता बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय केलं फर्स्ट टर्म आपली आहे तशीच लिहिली. सेकंड टर्ममध्ये काय केलं हा जो मास एम आय जो मल्टिप्लाय आहे व्ही बारला तो फक्त काय केलं की आर बारला मल्टिप्लाय केलं. त्याच्या ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश क्रॉस व्ही बार प्लस कॅपिटल आर बार इज इक्वल टू इथे काय केलं की व्ही आय बार डॅश आहे. व्ही आय बार डॅश म्हणजेच आपण कसं लिहू शकतो तर डी बाय डी टी ऑफ आर आय बार डॅश आणि लास्ट टर्म आहे ते ॲज इट इज लिहिली. आता बघा बाकीच्या इथेच पुन्हा काय केलं नेक्स्ट स्टेपला सगळ्या टर्म ॲज इट इज लिहिल्या आणि थर्ड टर्ममध्ये काय केलं आपण तर हे जे डी बाय डी टी ऑफ आर आय बार डॅश होतं ते जर आपण इथे बाहेर घेतलं तरी काय होतं समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश. ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेताना एम आय काय आहे मास काय आहेत कॉन्स्टंटच आहेत विथ रिस्पेक्ट टू प्रत्येक काय. त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं काय नाही घेतलं काय सेमच येतं. म्हणून आपण फक्त ही टर्मला अशी अरेंज करून लिहिली. मग आता आपण कन्सिडर करूया की ही जी टर्म आहे समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश ही सेकंड आणि थर्ड टर्ममध्ये काय आहे सेम आहे. आपण ही टर्म कन्सिडर करूया आणि हे काय ते बघूया. सो कन्सिडर समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश. आपल्याला डायग्रॅमवरून आपण बघितलं की आर आय बार डॅश आपण कसं लिहू शकतो. आर आय बार डॅश काय आहे तर पोझिशन वेक्टर ऑफ द आयथ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. मग आपण त्याला कसं लिहू शकतो तर आर आय बार मायनस कॅपिटल आर बार. आता हे जर आपण एक्सपांड केलं तर हे काय मिळते बघा समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार मायनस समेशन ओव्हर आय एम आय आर बार. काय आहे समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार म्हणजेच काय आहे तर आपण डेफिनेशनमध्ये बघितलं सेंटर ऑफ मासच्या की जर आपला कॅपिटल आर बार जर काय असेल पोझिशन वेक्टर असेल आपल्या सेंटर ऑफ मासचा तर आपण काय लिहू शकतो की समेशन ओव्हर आय एम आय
आर आय बार अपॉन समेशन कॅपिटल एम इज इक्वल टू काय असतं, कॅपिटल आर बार. म्हणजेच त्याच डेफिनेशनवरून आपण ह्याच्यासाठी काय लिहू शकतो बघा, एम आर बार मायनस हे काय झालं समेशन ओव्हर एम आय म्हणजेच काय आहे तर टोटल मास ऑफ द बॉडी आणि हे एम आर बार म्हणजे हे काय झालं तर 0 झालं. म्हणजे ही टर्म काय येते 0 येते. बघा आपण काय कन्सिडर केलं समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश. आर आय बार डॅश आपण डायग्रामवरून काय लिहू शकतो तर तो आर आय बार मायनस कॅपिटल आर बार. मग हे जर स्प्लिट केलं आपण तर काय मिळालं आपल्याला समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार मायनस समेशन ओव्हर आय एम आय कॅपिटल आर बार. आता आपण मगाशी सेंटर ऑफ मासची जी डेफिनेशन बघितली त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं की जर कॅपिटल आर बार हा जर पोझिशन वेक्टर असेल आपल्या सेंटर ऑफ मासचा तर कॅपिटल आर बार आपण कॉर्डिनेट फॉर्ममध्ये कसा देऊ शकत होतो तर आर बार इज इक्वल टू एक्स बार वाय बार आणि विच इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण समेशन ओव्हर आय एम आय. बघा समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार अपॉन कॅपिटल एम. म्हणजेच समेशन ओव्हर आय एम आय आर आय बारची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो तर एम इंटू कॅपिटल आर बार. म्हणजे ही टर्म फक्त काय केली इकडे क्रॉस लाईन मल्टिप्लाय केली तर समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार आपल्याला काय मिळतं एम इंटू कॅपिटल आर बार. आणि वेअर एम काय आहे आपला तर समेशन ओव्हर आय एम आय म्हणजे काय आहे तर टोटल मास ऑफ द बॉडी. मग इथे बघा आपण काय केलं समेशन ओव्हर आय एम आय आर आय बारला काय सबस्टिट्यूट केलं एम इंटू कॅपिटल आर बार. आणि इथे काय आहे समेशन ओव्हर आय एम आय. मग समेशन ओव्हर आय एम आय म्हणजेच काय आहे कॅपिटल एम म्हणजेच टोटल मास ऑफ द बॉडी आणि हा आर बार त्याला मल्टिप्लाय आहे तर तसंच राहिला. म्हणजेच हे काय आलं तर एम आर बार मायनस एम आर बार म्हणजेच काय आलं 0. म्हणजे ही टर्म काय होते 0 होती. मग आता ही टर्म आपल्या इक्वेशनमध्ये कुठे कुठे आहे तर सेकंड टर्मला आणि थर्ड टर्ममध्ये आपली काय आहे हे जे क्वांटिटी आहे समेशन ओव्हर आय एम आय बार एम आय आर आय बार डॅश आहे. म्हणजे ह्या दोन टर्म काय झाल्या 0 झाल्या. म्हणजेच कॉन्सिक्वेंटली आपल्याला काय मिळतंय बघा. म्हणजे हे जर आपण सबस्टिट्यूट केलं तर कॉन्सिक्वेंटली वी हॅव फ्रॉम अबोव इक्वेशन टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय येईल आपली फक्त फर्स्ट आणि लास्ट टर्म इथे रिमेनिंग राहते दॅट इज समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार प्लस आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम आय व्ही. मग आता आपल्याला माहिती आहे की हे काय आहे समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार म्हणजेच काय आहे आपला तर टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट द सेंटर ऑफ मास. आणि इथे आपण लिहू शकतो आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम आय म्हणजेच आपण लिहू शकतो की टोटल मास ऑफ द बॉडी आणि हे झालं आर बार क्रॉस एम व्ही बार. म्हणजेच हे काय झालं तर आपला अँग्युलर मोमेंटम ऑफ द सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजेच आपल्याला काय झालं टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय आलं आपला तर सम ऑफ टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ मास प्लस काय आलं हे अँग्युलर मोमेंटम ऑफ द सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. सो आपला थिअरम काय होता तर द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टम ऑफ पार्टिकल्स कॅन बी एक्सप्रेस ॲज द सम ऑफ द अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोशन ऑफ द सेंटर ऑफ मास अबाउट ओरिजिन प्लस द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम अबाउट द सेंटर ऑफ मास. म्हणजेच काय म्हणतो आपण तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम आपण कशी एक्सप्रेस करू शकतो तर ॲज अ सम ऑफ दोन अँग्युलर मोमेंटम्सच्या सममध्ये कुठले कुठले अँग्युलर मोमेंटम तर अँग्युलर मोमेंटम ऑफ द मोशन ऑफ द सेंटर ऑफ मास. म्हणजे त्या सिस्टीमचा जो काही सेंटर ऑफ मास असेल त्या सेंटर ऑफ मासच्या मोशनची जे अँग्युलर मोमेंटम असेल अबाउट ओरिजिन तो अँग्युलर मोमेंटम प्लस टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट सेंटर ऑफ मास. ह्या दोन्हींची ॲडिशन म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. मग याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलं तर सिस्टीम ऑफ एन पार्टिकल्स कन्सिडर केली हॅव्हिंग मासेस M1 M2 अप टू सो ऑन Mn. आणि पोझिशन वेक्टर्स काय आहेत प्रत्येकाचे तर R1 R2 अप टू सो ऑन Rn बार. मग आता अँग्युलर मोमेंटम ऑफ आयथ पार्टिकल आपल्याला माहिती आहे आपण काय कसा कन्सिडर करतो तर Li बार इज इक्वल टू RI बार क्रॉस PI बार. इथे RI बार काय आहे तर पोझिशन वेक्टर ऑफ आयथ पार्टिकल आणि PI बार काय आहे लिनियर मोमेंटम ऑफ द आयथ पार्टिकल. मग आपला टोटल अँग्युलर मोमेंटम आपण काय करू शकतो तर समिंग ओव्हर आय हे इक्वेशन म्हणजेच काय तर वेक्टर सम ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स म्हणजेच काय ते
आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम, म्हणून आपण काय केलं, अँग्युलर मोमेंटम काय घेतलं, टोटल अँग्युलर मोमेंटम समिंग ओव्हर आय हे इक्वेशनला, दॅट इज समेशन ऑफ आय एल आय बार इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार. आता बघा इथे डायग्रॅममध्ये आपण दिलं आहे, हा जो आहे तो आपला सेंटर ऑफ मास आहे आणि इथे काय आहे, आपला आयत पार्टिकल आहे. मग कॅपिटल आर बार काय आहे तर पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड ओरिजिन ओ. आर आय बार काय आहे, आपला पोझिशन वेक्टर ऑफ द आयत पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. आणि हा जो आर आय बार डॅश आहे तो काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ द आयत पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. आपण डायग्रॅमवरून काय लिहू शकतो बघा, आर आय बार इज इक्वल टू काय आहे तर कॅपिटल आर बार प्लस आर आय बार डॅश. तेच आपण इथे लिहिलं आहे बघा, की जर कॅपिटल आर बार आपला रेडियस वेक्टर असेल सेंटर ऑफ मासचा विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, आणि आर आय बार डॅश काय घेतला आहे आपण, पोझिशन वेक्टर ऑफ आयत पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. त्यानुसार आपण काय लिहिलं, आर आय बार इज इक्वल टू काय आला, आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर. आता ह्या इक्वेशनला जर आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर काय मिळते आपल्याला, डी आर आय बार अपॉन डी टी इज इक्वल टू डी आर आय बार डॅश अपॉन डी टी प्लस डी कॅपिटल आर बार डी टी. पण आपल्याला माहिती आहे की टाइम रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर म्हणजेच काय असतं तर वेलॉसिटी. म्हणजेच आपण हे काय लिहिलं, व्ही आय बार इज इक्वल टू व्ही आय बार डॅश प्लस व्ही बार. इथे व्ही आय बार डॅश काय आहे, आपली वेलॉसिटी ऑफ आयत पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. व्ही आय बार डॅश काय आली, वेलॉसिटी ऑफ आयत पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. आणि व्ही बार काय आहे तर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. मग बघा आपलं हे जे इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन, ह्याच्यामध्ये आपण पी आय बार म्हणजे लिनियर मोमेंटम कसं लिहू शकतो तर एम इंटू व्ही आय बार लिहू शकतो. मग हे इक्वेशन कसं येईल तर समेशन ओव्हर आय एल आय बार, म्हणजेच आपण तो कॅपिटल एलने डिनोट करूया. कॅपिटल एल म्हणजे टोटल अँग्युलर मोमेंटम, तर काय येईल तो समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एम व्ही आय बार. आपण लिनियर मोमेंटम कसं एक्सप्रेस करतो तर मास इंटू वेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच काय येईल तो एम आय व्ही आय बार. मग ते जर आपण सबस्टिट्यूट केलं तर बघा काय येतं आहे, एल बार काय आला तर समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एम आय व्ही आय बार. मग आता आपण इक्वेशन 2 आणि 3 वरून आर आय बार आणि व्ही आय बारच्या जे व्हॅल्यूज फाइंड आउट केले त्या जर सबस्टिट्यूट केल्या, म्हणजेच आर आय बार म्हणजे आपण काय सबस्टिट्यूट केलं, आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर बार. आणि व्ही आय बारसाठी काय सबस्टिट्यूट केलं, व्ही आय बार डॅश प्लस व्ही बार. मग हे सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन आपलं काय झालं तर कॅपिटल एल म्हणजेच टोटल अँग्युलर मोमेंटम काय झाला, समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश प्लस कॅपिटल आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम आय इंटू व्ही आय बार डॅश प्लस व्ही बार. मग आता हे काय आहे तर आपल्याकडे दोन ब्रॅकेट्सचं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. मग आपण हे काय केलं, मल्टिप्लिकेशन ओव्हर प्लस साईन काय केलं डिस्ट्रीब्यूट केलं, तर आपल्याकडे 4 टर्म्स आल्या बघा. काय आल्या 4 टर्म्स, समेशन फर्स्ट आहे समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस एम आय व्ही आय बार डॅश, प्लस सेकंड टर्म आली समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस एम आय व्ही बार, प्लस थर्ड टर्म आली समेशन ओव्हर आय कॅपिटल आर बार क्रॉस एम आय व्ही आय बार डॅश, आणि लास्ट टर्म आली समेशन ओव्हर आय आर बार क्रॉस एम आय व्ही बार. बघा फक्त काय केलं आहे यांचं टर्म्सचं काय केलं आहे मल्टिप्लिकेशन केलं आहे. 2 टर्म्स आहेत इथे आणि इथे 2 टर्म्स आहेत. मग ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणून काय मिळालं आपल्याला 4 टर्म्स मिळाल्या. फक्त या टर्म्स कशा लिहिलेत बघा. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं, इथे एम आय व्ही आय बार डॅश आहे. मग त्याला आपण काय करू शकतो तर एम आय व्ही आय बार म्हणजेच आपल्याला काय माहिती आहे तर तो येईल लिनियर मोमेंटम ऑफ द आयत पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास. इथे व्ही आय बार डॅश आहे म्हणजेच ती व्हेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ मास, म्हणून इथे पण काय आलं तर पी आय बार डॅश आलं. म्हणजेच फर्स्ट टर्म काय झाली आपली समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार डॅश, प्लस आता सेकंड टर्ममध्ये काय केलं, सेकंड टर्म ॲज इट इज ठेवली समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस एम आय व्ही आय बार, प्लस आता थर्ड आणि फोर्थ टर्ममध्ये काय केलं, हा जो कॅपिटल आर बार आहे तो काय केला फक्त समेशन साईन काय केलं आतमध्ये पाठवलं, का तर आपल्याकडे आर बार काय आहे इंडिपेंडंट ऑफ आय आहे, म्हणून हे समेशन काय केलं फक्त सेकंड टर्मला अप्लाय केलं. आणि सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ टर्म फक्त अशा लिहिले की आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम आय व्ही आय बार डॅश प्लस आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम आय व्ही आय बार. आता आपली फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहिली आपण. सेकंड टर्ममध्ये काय केलं, हा एम काय केला फक्त ह्या आरला मल्टिप्लाय केला. शेवटी तो स्केलर आहे त्यामुळे तो आपण कुठल्याही वेक्टरला तो मल्टिप्लाय करू शकतो, म्हणून ते काय केलं समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश क्रॉस व्ही बार प्लस आर बार क्रॉस इथे काय केलं बघा समेशन ओव्हर आय एम आय बार एम आय ॲज इट इज ठेवला, आणि हा जो व्ही आय बार डॅश आहे त्याला काय केलं फक्त डी बाय डी टी ऑफ आर आय बार डॅशच्या फॉर्ममध्ये लिहिला. आणि आपली लास्ट टर्म आहे तशीच.
परत नेक्स्ट टर्ममध्ये काय केलं, हे जे थर्ड टर्ममध्ये आपण हे केलं होतं की व्ही आय बार डॅशला काय केलं होतं, डी बाय डी टी ऑफ आर आय बार डॅश केलं होतं. ते काय केलं, फक्त डी बाय डी टी ऑफ समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश केलं. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं होतं, तर हे ह्या फॉर्ममध्ये आणायचं होतं की समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश या फॉर्ममध्ये. आता इथे बघा, दोन टर्म्समध्ये आपल्याकडे ही एक कॉमन टर्म आहे की समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश आणि समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश. आपण ही टर्म कन्सिडर केली. काय केली टर्म आपण कन्सिडर, समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश. मग आर आय बार डॅश आपण डायग्रामवरून काय लिहू शकतो, तर तो आर आय बार मायनस कॅपिटल आर बार. मग हे जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर हे काय झालं, समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डॅश मायनस समेशन ओव्हर आय एम आय कॅपिटल आर बार. मग आपण जर सेंटर ऑफ मासची डेफिनेशन बघितली होती, तिथे बघितलं होतं की जर पोझिशन वेक्टर आपण सेंटर ऑफ मासचा कन्सिडर केला कॅपिटल आर बार, तर तो आपण कसा डिनोट करत होतो, आर बार इज इक्वल टू समेशन ओव्हर आय एम आय आर आय बार डिवाइड बाय कॅपिटल एम. म्हणजेच आपण ह्याची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली, तर एम फक्त मल्टिप्लाय केला आर बारला, म्हणजेच हे काय आलं एम आर बार. आणि इथे काय आहे, तर समेशन ओव्हर आय एम आय. मग समेशन ओव्हर आय एम आय म्हणजे काय आहे, तर प्रत्येक सिस्टीममध्ये असलेल्या एन पार्टिकल्सच्या मासाची सम आहे. मग तीच काय येईल, टोटल मास ऑफ द सिस्टीम म्हणजेच कॅपिटल एम. मग इथे एम आर बार मायनस एम आर बार काय आलं, 0. म्हणजे आपल्या इक्वेशनमधल्या सेकंड आणि थर्ड टर्म काय झाल्या, 0 झाल्या. मग आपल्याकडे फक्त फर्स्ट आणि लास्ट टर्म राहिल्या. मग त्या आपण घेतल्या तर काय राहिलं, आपला टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार डॅश प्लस कॅपिटल आर बार क्रॉस समेशन ओव्हर आय एम आय व्ही बार. मग समेशन ओव्हर आय एम आय म्हणजेच काय असतं, आपलं टोटल मास ऑफ द बॉडी. मग ते इथे फक्त सबस्टिट्यूट केलं म्हणजे आपल्याला काय मिळालं, टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार डॅश प्लस कॅपिटल आर बार क्रॉस एम व्ही बार. मग इथे फर्स्ट टर्म जी आहे समेशन ओव्हर आय आर आय बार डॅश क्रॉस पी आय बार डॅश, हे काय आहे, तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट द सेंटर ऑफ मास. आणि आर बार प्लस एम व्ही बार काय आहे, आपला अँग्युलर मोमेंटम ऑफ द सेंटर ऑफ मास अबाउट द फिक्स्ड ओरिजिन ओ. म्हणजेच टोटल अँग्युलर मोमेंटम आपण कसा एक्सप्रेस केला, ॲज द सम ऑफ टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट द सेंटर ऑफ मास. आणि काय केलं, प्लस काय आहे, हे अँग्युलर मोमेंटम ऑफ द सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा.